अशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते. आमेन. हालेलुया. प्रियांनो, आपण ऐकलेलं आहे की जे झाड चांगले फळ देत नाही ते प्रत्येक झाड तोडून कुठे टाकलं जाणार आहे? अग्नीत. आज आपल्याला देवाचं भय बाळगण्याची गरज आहे. आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की जर मी चांगलं फळ दिलं नाही, जर माझ्यातून अजूनही ख्रिस्ताला ओळखूनही क्लेश, मत्सर, तटी, फुटी, देहाची कर्मे, डोळ्याच्या वासना, ज्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या जर निघत आहे तर ही चांगलं फळ देणारं झाड नाहीये. हालेलुया. मी ते बाबळीचं झाड आहे, ते काटे देत आहे, जे देवाच्या काहीच उपयोगाचं नाहीये. ती द्राक्ष वेल आहे जी काय करते? रानटी द्राक्ष देते, जे कडू आणि आंबट आहे, ज्याचा उपयोग परमेश्वराला काहीच नाहीये. हालेलुया. त्या मानणारा, ते नाश होणारा, ते जनावराच्या पायाखाली तुडवलं जाणारा अशी ती वेल, ती द्राक्ष वेल आहे, ते द्राक्ष आहे जे येऊन जे पक्षी आहेत ते खाऊन जातील, जे जनावर आहेत ते त्याचा नासधूस करतील, अशी ती वेल आहे. हालेलुया. प्रियांनो, आपण द्राक्ष वेलीबद्दल ऐकले, जी रानटी द्राक्ष वेल आहे त्याबद्दल ऐकले की ती द्राक्ष वेल लावत असताना त्या माळ्याने काय केलं? तिच्या भोवती कुंपण घातलं, तिची साफसफाई केली, तिला खूप चांगलं असं तिने वाढवलं. परंतु त्या द्राक्ष वेलीने चांगलं फळ न दिल्यामुळे तिच्या भोवतीचं कुंपण काढण्यात आलं, तिला तोडवण्याचा अधिकार देण्यात आला. आज आपण या लुकाच्या आपण शुभवर्तमान वाचले 3 अध्याय 9 वचनामध्ये, तर झाडाच्या मुळाशीच कुऱ्हाड ठेवलेली आहे. हालेलुया. जे जे चांगलं झाड फळ देत नाही, हालेलुया, जे फळ चांगलं देत नाही जे झाड, ते लगेच तोडून कुठे टाकलं जाणार आहे? हालेलुया. प्रियांनो, ते प्रत्येक झाड हे तुटल्या जाणार आहे जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करणार आहे. म्हणून प्रियांनो, देवाने आपल्याला एक चांगल्या झाडाची, आपल्याकडे चांगल्या झाडाची अपेक्षा केलेली आहे की तुम्ही चांगलं फळ देणारं झाड बना. जे स्तोत्र 1 मध्ये सांगितलेले, जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे, जे पूर्ण हिरवगार आहे, जे आपल्या हंगामी फळ देतं, असं झाड तुम्ही बनावं. जे नीतिमत्तेने, धार्मिकतेने आपल्या स्वतःला सजवावं, असं ते फळ द्यावं की या जगाने पाहावं की परमेश्वराचे लेकरं याच्या. हालेलुया. आपण पाहत आहोत प्रियांनो की आपल्याला एक चांगलं जीवन जगणारं बनायचं आहे. हालेलुया. परमेश्वराला फळ देणं खूप गरजेचं आहे, कारण परमेश्वर हा रात्रंदिवस आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. येशू आपल्यासाठी रात्रंदिवस परमेश्वराकडे मध्यस्थी करत आहे की आता तरी काही क्षण, काही काळ अजून तरी वाट पहा, मी अजून त्यांना पाणी घालतो, अजून मी त्यांचं संगोपन करतो. येणाऱ्या दिवसात तरी ते बदलतील, येणाऱ्या दिवसात तरी त्यांची मुखातले वाईट शब्द निघून जातील, त्यांची वाचा बदलेल, त्यांचं वर्तन बदलेल, त्यांच्यातून चांगलं फळ निघेल. हालेलुया. प्रियांनो, आपण आधी वचनातून ऐकलं होतं की प्रत्येकाच्या नावावर, प्रत्येक व्यक्तीच्या नावाचं एक झाड परमेश्वराने लावलेलं आहे. हालेलुया. जो व्यक्ती इथं काम करतो त्याच व्यक्तीचं तिथं ते झाडाचं काय केलं जाणार आहे? संरक्षण केलं जाणार आहे. पण जो इथे काम करत नाही, चांगलं वागत नाही, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतो, त्या व्यक्तीचं झाड तोडून लगेच आपण टाकलं जाणार, बरं त्या व्यक्तीलाच नष्ट केलं जाणार आहे. प्रियांनो, देवाला कुठल्याही आत्म्याचा नाश नको. प्रियांनो, प्रत्येक आत्मा देवाच्या राज्यात जावा अशी त्याची अपेक्षा आहे. म्हणून आपण देखील त्या परमेश्वराच्या त्या जी काही अपेक्षा त्याने आपल्यावरती ठेवलेली आहे, जो विश्वास त्याने आपल्यावर ठेवला, त्या विश्वासाला आपण तडा जाऊन द्यायचं नाही. आपण आणखीन वचन पाहूया. याकोबाचं पत्र, त्याचा 3 अध्याय 11-12 वचन. याकोबाचं पत्र 3 अध्याय 11 आणि 12 वचन. 11 आणि 12 झऱ्याच्या एका छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? माझ्या बंधूंनो, अंजीराला जैतुनाची फळे किंवा द्राक्ष वेलाला अंजीर येतील काय? तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही. आमेन. हालेलुया. प्रियांनो, वचन ऐकत असतानाच आपल्याला समजलं असेल की परमेश्वर या वचनातून काय बोलत आहे. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात काय? हालेलुया. देव आपल्याला प्रश्न करत आहे प्रियांनो, एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नये. हालेलुया. दावं वचन सांगतं, वचन वाचू शकतो आपण की एकाच तोंडातून शाप आणि स्तुती. हालेलुया. या वचनाचं हेडलाईनच आहे की जिभेवर ताबा ठेवणे. हालेलुया. आपल्या मुखातून जर वाईट निघत आहे प्रियांनो, तर आपण पाहू शकतो की आपण देवाचे विश्वासणारे लोक कसे आहोत. अजूनही आपल्याला ख्रिस्त मग समजलेला नाहीये, अजूनही आपण ख्रिस्ती म्हणून जीवन परिपूर्णतेने जगत नाहीये प्रियांनो. हालेलुया. कारण देवाचं वचनच सांगत आहे
11 वचनात झऱ्याच्या एका छिद्रातून गोड आणि कडू पाणी निघत नाही. हालेलुया. या मुखातून जर कुणासाठी श्राप निघतो, या मुखातून कुणासाठी निंदा निघते, या मुखातून कुणासाठी द्वेष निघतो, या मुखातून कपटी भाषण निघतं प्रियानो, तर कधीच हे देवाचं मुख नाहीये, देवाच्या लेकरांचं मुख नाहीये. हे त्या दुष्टाच्या आधिपत्याखाली झालेलं आहे. हालेलुया. जे शापास काय होत आहे, प्रवृत्त होते, वेळोवेळी ते शापासाठी त्याचं मुख उघडलं जाते. देवाचं वचन सांगतं की तुमच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल तुम्हाला काय केलं जाणार आहे, हिशोब दिला जाणार आहे. तुम्हाला द्यावा लागणार आहे, त्या प्रत्येक शब्दाचा हिशोब द्यावा लागणार आहे. म्हणून तुम्ही बोलत असताना विचार करून. हालेलुया. एका शिक्षकाचा, देवाच्या प्रेषिताचा, देवाच्या याजकाचा, देवाच्या विश्वासणाऱ्याच्या शब्दामध्ये ज्ञान असावं. हालेलुया. त्याच्या मुखामध्ये गोडवा असावा. त्याच्या मुखामधून जेव्हा तो बोलेल त्याने फक्त देवाची स्तुती करावी, असं देवाची इच्छा आहे. आणि आज तो देव आपल्याला बोलतो की तुझ्या मुखातून या घाणेरड्या गोष्टी निघता कामा नये. हे झाड कुठल्याही घाण गोष्टी देऊ शकत नाही. हे पवित्र झाड कुठल्याही वाईट गोष्टी बोलू शकत नाही, श्राप देऊ शकत नाही, निंदा करू शकत नाही, दोष लावू शकत नाही. हे झाड फक्त आणि फक्त देवाच्या सांगितलेल्या गोष्टी फॉलो करू शकतं. हे झाड फक्त आशीर्वादच देऊ शकतं. हालेलुया. तुम्ही फक्त आशीर्वादच द्या, असं देव आपल्याला बोललेलं आहे. आपण वचन पाहिलं, माझ्या बंधूंना अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्षीला अंजीर येत नाही. हालेलुया. तसेच खाऱ्या पानातून गोड पाणी निघत नाही. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की बाहेरून येणाऱ्या गोष्टीने मनुष्य विटाळला जात नाही, तर आतून निघणाऱ्या गोष्टीने माणूस विटाळला जात आहे. फक्त वाटी ही बाहेरूनच घासून काही कामाची नाही, तिथे आतूनही साफ असणे तेवढीच गरजेची आहे. हालेलुया. कारण देवाला दोन्हीकडूनही स्वच्छ पाहिजे. एकाच बाजूने स्वच्छ करून काही फायदा नाही. वर देखल्या गोष्टीवर परमेश्वरला काही गरज नाही त्या व्यक्तीची. त्याला अंतःकरण पाहिजे, कारण त्याने आत्म्याला पाठवलंय आत्म्यांचा बचाव करण्यासाठी, आत्म्यांना वाचवण्यासाठी, आत्म्यामध्ये फळ देण्यासाठी. आणि तो आत्म्यामध्येच आपल्याला पाहता येतो. आणि आत्म्यात जर आपण घाणेरड्या गोष्टीने भरलेलो असेल, घाण फळं लागलेली असतील, जी देवाची कर्मे आपण वाचतो. हालेलुया. गलातीच्या पुस्तकामध्ये जी देवाची कर्मे जर लागलेली असतील, तर देव आपल्याकडे हात द्यायची. त्याला खूप घाण वाटतं, त्याला आपल्याकडे पाहताना लाज वाटते की मी ह्याच लोकांना निवडलंय का, मी यांना स्वच्छ केलं होतं का. देव म्हणतो की मी दिलेल्या त्या बलिदानाबद्दल मला असं वाटू नये की मी उगाच ते केलं. हालेलुया. मला अनुताप येऊ नये की मी हे बलिदान या व्यक्तीसाठी दिलं होतं आणि हा चांगला न वागल्यामुळे माझ्या त्या बलिदान व्यर्थ गेलं की काय. हालेलुया. माझं ते मरणं, माझं ते क्रूसावर जाणं, माझे ते क्लेश सहन करणं ते व्यर्थ ठरलं की काय. हालेलुया. यानं म्हणून आपल्या परमेश्वरासाठी आपल्याला फळ द्यायचं आहे. आणि या मंडळीचं काम आहे की आपल्याला फळ देणारं व्हायचंय. आपले मधले हे क्लेश, आपल्या मधले हे द्वेष, जे मत्सर आहे, जे तटीपुटे आहेत, प्रियानो ते निघणं गरजेचं आहे. कारण परमेश्वर एका व्यक्तीला घेण्यासाठी येणार नाहीये, तो मंडळीला घेण्यासाठी येणार. आणि मंडळी एका मुठीप्रमाणे असणं गरजेचं आहे, एका विचाराची असणं गरजेचं आहे. कारण पहा, प्रेषित हे भाकर फोडण्यामध्ये तत्पर होते, रोज भाकर फोडण्यात तत्पर होते. ते एकमेकांना विचारून सगळ्या गोष्टी करत होते, एकमेकांच्या विचारांना ते प्राधान्य देत होते प्रियानो. कारण देवाने त्यांना सांगितलं होतं की एकत्र असा, सोडून जाऊ नका, एकत्र राहा. कारण जो तुम्हाला गौरव मिळणार आहे तो खूप मोठा आहे, जे तुम्हाला बक्षीस मिळणार आहे ते खूप मोठं आहे. आणि त्यांनी त्या परमेश्वराच्या शब्दाला काय केलं, मान दिला, सन्मान दिला. ते एकत्र राहिले, रोज परमेश्वरामध्ये ते एकमेकांसाठी कार्य करण्यामध्ये तत्पर राहिले. त्यांच्या जमिनी असतील, त्यांचं धनदौलत असतील, एकमेकांना देण्यासाठी ते तत्पर होते प्रियांनो. आपण एवढं करू शकत नाही, पण परमेश्वराला धन्यवाद असो की आपल्याला काय करायचंय प्रियांनो,